नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पारंपरिक आंब्याच्या लोणच्याची रेसिपी. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे लोणचं वर्षभर टिकण्यासाठी काय करायचं, लोणच्याला बुरशी लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यायची, लोणचं लाल भडक आणि सुंदर राहण्यासाठी काय वापरायचं आणि कमीत कमी तेलातही लोणचं कसं टिकवायचं. तर चला सुरुवात करूया. लोणचं बनवण्यासाठी नेहमी कडक आणि आंबट कैऱ्या घ्यायच्या आहेत. या कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून पूर्ण कोरड्या करून घ्यायच्या आणि मगच त्याच्या फोडी करून घ्यायच्या. मी अशा प्रकारे कैऱ्या फोडून आणल्या आणि लगेच हवेमध्ये सुकत ठेवल्या होत्या. कैरीच्या फोडी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आणि त्यांना मीठ आणि हळद लावून घ्यायचं. आता इथे सगळ्यात पहिली टिप सांगते. अनेक जणींचं लोणचं काही दिवसांनी काळं पडायला लागतं, तर याचं एक मोठं कारण म्हणजे मीठ. जर तुम्हाला लोणचं ताजं, सुंदर आणि आकर्षक दिसणारं हवं असेल तर बारीक मिठाऐवजी जाड मीठ वापरा, कारण जाड मिठामध्ये आयोडीन नसतं, म्हणून लोणचं काळं पडत नाही. लोणच्याचा रंग लाल भडक आणि सुंदर राहतो आणि कैऱ्यांच्या पाठीसुद्धा हिरव्यागार राहतात. जाड मीठ वापरताना ते आधी मिक्सरमधून थोडंसं बारीक करून घ्यायचं आणि मग वापरायचं. मी दाखवत आहे त्याप्रमाणे मीठ आणि हळद कैरीच्या फोडींना व्यवस्थित चोळून घ्यायचं. जोपर्यंत फोडींना पाणी सुटत नाही तोपर्यंत मीठ आणि हळद व्यवस्थित चोळत राहायचं. असं केल्यामुळे मीठ आणि हळद फोडींच्या आतपर्यंत मुरायला मदत होते आणि बुरशी लागण्याची शक्यता कमी होते. आता छानपैकी मीठ हळद चोळून झाल्यानंतर एका पातळ कापडामध्ये या फोडी टाकून रात्रभर मुरत ठेवायच्या आहेत. मी इथे खाली भांडं ठेवून स्टीलच्या गाळणीवर या फोडी ठेवल्या आहेत, जेणेकरून रात्रभर त्यामधलं पाणी जिरेल. तुमच्याकडे गाळणी नसेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका. या फोडी कापडामध्ये बांधून टांगून ठेवा आणि खाली एक भांडं ठेवा, म्हणजे त्यामध्ये पाणी जमा होईल. आता इथे अजून एक महत्त्वाची टिप सांगते. अनेक जणी म्हणतात की कितीही तेल वापरलं तरी लोणच्याला बुरशी लागते, पण खरं सांगायचं तर इथे तेलाचं गणित कमी आणि वेळेचं गणित जास्त महत्त्वाचं असतं. लोणच्याच्या कैऱ्या शक्यतो संध्याकाळच्या वेळेस कापून आणायच्या, पण जर ते शक्य नसेल आणि दुपारीच कैऱ्या कापून आणल्या असतील तर त्या लगेच मोकळ्या हवेमध्ये जोरात फॅनखाली सुकत ठेवायच्या आणि संध्याकाळ झाली की मग त्यांना मीठ आणि हळद लावून मुरायला ठेवायच्या. आता तुम्हाला प्रश्न पडेल की संध्याकाळचाच वेळ का? कारण संध्याकाळी आणि रात्रभर वातावरणामध्ये गारवा असतो आणि त्या गारव्यामध्ये कैऱ्यांचे काप खूप छान मुरतात. अनेक जणी लोणच्याचा मुहूर्त दिवसा ठेवतात, पण दिवसा वातावरण गरम असतं. त्या उष्णतेमुळे कैऱ्यांच्या कापांना बुरशी लागण्याची शक्यता खूप वाढते आणि मग कितीही तेल टाकलं तरी लोणचं टिकत नाही. आता सकाळी बघा, फोडींना खूप छान पाणी सुटलं आहे आणि फोडीही छान मुरलेल्या आहेत. आता हे पाणी टाकून द्यायचं आणि या फोडी मोकळ्या हवेमध्ये सुकत ठेवायच्या. खूप कडक उन्हामध्ये ठेवायच्या नाहीत, फक्त हवेशीर जागेमध्ये किंवा जोरात फॅनखाली फक्त 4 ते 5 तास सुकवायच्या आहेत. खूप वेळ सुकवल्या तर फोडी कडक होतात आणि खराब व्हायलाही सुरुवात होऊ शकते. आता या फोडी सुकत आहेत तोपर्यंत आपण लोणच्याचा खार बनवून घेऊया. 2 किलो कैऱ्यांसाठी 2 मोठे चमचे धने, 2 मोठे चमचे बडीशेप, अर्धा चमचा मेथी दाणे, 8 लवंगा, 6 काळी मिरी आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे. हे मसाले फक्त 2 मिनिटे हलके भाजून घ्यायचे, फक्त छान वास सुटेपर्यंत, खूप जास्त भाजायचे नाहीत. आता हे मसाले मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. हा तयार झाला आपला लोणच्याचा मसाला. त्यानंतर 200 ग्रॅम मोहरीची डाळ घ्यायची आहे. इथे अर्धी मोहरीची डाळ बारीक करून घ्यायची आणि अर्धी तशीच ठेवायची. असं केल्यामुळे लोणच्याच्या खाराला खूप छान टेक्स्चर येतं आणि खार फोडींना व्यवस्थित चिकटून राहतो. हे सगळं झाल्यानंतर 2 किलो कैऱ्यांसाठी अर्धा लिटर तेल गरम करून घ्यायचं आहे. आता इथे अजून एक सगळ्यात महत्त्वाची टिप. अनेक वेळा लोणचं खाल्ल्यानंतर घसा धरतो किंवा काही महिन्यांनी लोणच्याला वास यायला लागतो आणि हे सगळं तेल कसं गरम केलं यावर अवलंबून असतं. जर तुम्ही कच्चं तेल वापरलं किंवा अगदी कमी गरम करून वापरलं तर घशाला त्रास होतो आणि जर तेल खूप दूर येईपर्यंत गरम केलं तर काही महिन्यांनी लोणच्याला वास यायला लागतो. म्हणून तेल मध्यम आचेवर फोडणीसाठी गरम करतो ना, अगदी तसंच गरम करायचं आहे. आता कैऱ्यांच्या फोडी मावतील इतकं मोठं भांडं घ्यायचं आहे. आपण गरम केलेल्या तेलापैकी थोडंसं तेल काढून घ्यायचं आणि त्यामध्ये 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या हलक्या तळून घ्यायच्या. लसूण खूप लाल करायचा नाही, फक्त थोडासा पारदर्शक होईपर्यंत तळायचा. आता या भांड्यामध्ये तळलेला लसूण, मोहरीची डाळ, दळलेला मसाला, 4 चमचे लाल तिखट, दळून घेतलेलं जाड मीठ आणि किसलेला गूळ घालायचा. त्यावर कोमट झालेलं तेल घालायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला हिंग घालायचा आहे. लोणच्यामध्ये हिंगाचा छान फ्लेवर यावा म्हणून 2 चमचे हिंग घालायचा आणि त्यावर कडकडीत गरम तेल टाकायचं. असं केल्यामुळे हिंगाचा फ्लेवर खूप छान खुलतो आणि सगळ्या मसाल्यांचा स्वादही खूप छान येतो. आता हा खार आणि उरलेलं तेल पूर्ण थंड होऊ द्यायचं. 4 ते 5 तासांनी फोडीही छान सुकलेल्या आहेत आणि खारही पूर्ण थंड झालेला आहे.
आता या फोडी खारामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या। आता हे लोणचं लगेच बरणीमध्ये भरायचं नाही बरं, हे असंच 2 दिवस याच भांड्यामध्ये ठेवायचं आणि दररोज सकाळी व्यवस्थित हलवून 1 तास कोवळ्या उन्हामध्ये ठेवायचं। असं केल्यामुळे खार फोडींमध्ये खूप छान मुरतो आणि लोणच्याचा टिकाऊपणाही वाढतो। आता 2 दिवसांनी काचेची किंवा चिनी मातीची बरणी घ्यायची, प्लास्टिकची बरणी शक्यतो टाळा। आता या बरणीमध्ये लोणचं भरून घ्यायचं आणि वरून उरलेलं तेल घालायचं। बरणीच्या तोंडाला जर खार लागलेला असेल तर तो स्वच्छ टिश्यूने पुसून घ्यायचा आणि झाकण लावून घ्यायचं। जोपर्यंत लोणचं नवीन आहे म्हणजेच 2 आठवड्यांपर्यंत, तोपर्यंत दर 2 दिवसांनी एकदा लोणचं हलवून द्यायचं। यामुळे ते अजून छान मुरतं आणि जास्त टिकतं आणि अशा प्रकारे आपलं खूप कमी तेलामध्ये बनलेलं लाल भडक चविष्ट आणि टिकाऊ आंब्याचं लोणचं तयार आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांसोबतही नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।